नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. शरद पवारांकडून भाजपला सर्वात मोठा धक्का. काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी मंगळवारी भाजपची साथ सोडली. त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा बडा नेता पक्षाची साथ सोडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची या बड्या नेत्यांची चर्चा निष्फळ ठरल्याने भाजप सोडणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे त्यांच्या पक्षाला रामराम करणार आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार असल्याचं निश्चित झालेलं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चा होत्या. येत्या 2 ते 3 दिवसात हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. पुण्यात पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी 2019 साली काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पुढे राष्ट्रवादी फुटून अजित पवार गटाने महायुतीला साथ दिली. त्यानंतर इंदापूर मतदारसंघातील राजकीय समीकरण बदललं. आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील अजित पवारांना सांगितलं. त्यामुळे इंदापूर मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. याच दरम्यान इंदापुरात भरणे यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची इच्छुक आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.